5 वाजलेले आहेत. मला चालू होतं गाईचं काम उरकायचं, गाईचं काम उभारलं. तुम्ही दुपारचा तर व्हिडिओ बघितला. तिला पाणी दाखवलं, झाडलोट केली, खायला टाकलं, तिला ऊस ठेवला आणि सकाळ धरून बाय सांडगं घालायला आल्या होत्या. दुपारी आत्या का सांडगं घाला, पण त्याचा व्हिडिओ काढायचा राहिला. काय झालं, तिथं मी गुतली, त्याच्यामुळं मी इकडं आलीच नाही. आत्या दोघीजणी सांडगं घालत होत्या वाढू. काय खाते तू? काय आहे? चटई गोळा करून ठेवते. आता मस्त बघ आपल्या मटकीच्या डाळीचे सांडगे तयार. कुरिअर टाकायसाठी एकदम भारी. बा ती घर गेलं झाडून. माझ्याकडं गई माझ्याकडेच बघते का, आता तिला ऊस ठेवलाय मी, कडवाळा आणलं नाही म्हणून. आणि तोंड तर इरपळ उन्हात एखादी सकाळी 10 वाजल्यापासून, त्यामुळे लाल जर तोंड झालेले. मोटर पाणी आहे नाही आता, काय झाले थोडंच पाणी या आणि आपली मोटर वर पडते आणि पाणी राहिले खाली, त्यामुळे पाणी आहे नाही. दुसरा ढीग 5वी पिशवी सिमेंटची, 4 पिशव्या पूर्ण संपल्या आणि इथं 5वी या. एवढं बांधकाम झालेलं आहे इकडून आमच्या त्यांनी. एवढं म्हणजे पाया खालचा भरून हे असं शाप करायसाठी. बरोबर आहे. थोडा शेवटचा आता ढीग राहिला, ही 5व्या पिशवीचा. चला आता एवढं कालवून घ्यावं लागेल. आमचं बापू तर काय सकाळ जण व्हिडिओ मध्ये बापू आलंच नाहीत, फिराकलंच नाहीत घरी. म्हणलं असत्या नको, अख्खा कचीचा ढीग संपवला म्हणजे सोपं नाही. एक ब्राश कच होती अख्खी. हो काही एक एवढं राहिले या, एवढं राहिले. त्यांनी एक ढीग अख्खा बघितला होता, तुम्ही नका सांगू मला. एवढं आता एवढं भरत राहिले, आता एवढं भरून घ्यायचं मस्तपैकी. चला आता हा व्हिडिओ संध्याकाळी बघा, थोडं थोडं येत जाईन, मी काढते आपलं कटकट. चला आबांना सुट्टी झालेली आहे, त्याच्यामुळं ही काम आता माझ्याकडे आलंय. आणि ती तिथं दगड व्हायला लावू लागाय गुतल्या करीन पशी. आणि ती थोडंच आहे ना, थोडं थोडं भरलं उचला यायलासाठी. आणि आता हे काढून देते मी. आपलं सगळी कामं करावं लागतात, कुठल्या कामाला नाही म्हणून जमत नाही. सगळं ऑल काम चालू, कुठलंच बंद ठेवायचं नाही. एकदम मस्त आणि भारी. हे एवढं झाडायचं राहिले. ही दारात लय दिवस झालं, वर्ष झालं हे पडलं होतं. कसं तरी आज मुहूर्ताला आला. तुम्हाला नाही का म्हटलं काम करायचे, पण ती काय व्हायना. झालं आजचं एकदाच पुरं बाया. होय आत्या, झालं पुरं. एकदाच झालं बाई पुरं, नाही तर लय ताण हो ग जीवाला. वाट बघत होतो कवा होतंय, पण झालं म्हणा. आता काय भीत नाही, भिताड काय आम्ही एका दिवसात म्हणलं तरी बांधू शकतो. फक्त ह्याचाच लय ताण होता पायाचाच. पायाला खरं काय होतं, लय लागते ना दगडी ही ना. आम्ही 2 दिवस दगडी वाहिली, परत नाही गोळा केलं सगळं लय कुठं. हा ज्ञानेश्वरी भांडी घासते. अण्णाला बोलावती. अण्णा कुठे गेलाय? अण्णा कुठं गायब झाला काय, त्याला भरून देईल. अण्णा गेला कुठे गेला काय माहिती. तर चला आता ही देती पटापटा भरून, मिस्त्रींना पण घरी जायचंय. एवढा ढीग संपवावं लागेल. झालं सगळं कामावरून, साडी घातली आहे. तुम्ही माणसानं का तर आजच्या दिवस सप्त्याला चाललोय. उद्या रामनवमी, उद्या तर फुलं पाडायच्यात. पण आज शेवटचं संध्याकाळचं कीर्तन आत्याने रोज जायचं. चला म्हणलं आपण पण जावं. काय झालं त्यावेळेस आला आबाळ, मग ही सगळं घरात आणायचं, झाकून ठेवायचं. अंधार पडला, परत सरपण आणायला गेले. बाहेर खूप आबाळ आलं या. म्हणलं उरकाव पटापटा, बापू येतील परत. बापू बरं स्कूटीवरती काय 2-3 असं करून आम्ही जाणार आहे. तर आता हा व्हिडिओ म्हणलं धार काढायची होती म्हणून हा व्हिडिओ मी इथं संपवते. आणि आता धार काढायला जाते बाहेर. तर बघा का किती अंधार पडला. तू नाही यायचा? बरं चला उरका मग. हां कुत्र्यांना आणला भाकरी. आत्या म्हणलं तू धार काढतो, मी कुत्र्यांना 2-3 भाकरी करते. मी म्हणलं बरं चालतंय.